कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून दमदार हजेरी लावले आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता आहे सध्याला कोल्हापूर जिल्ह्यातील या शिंगणापूर बंधारा या ठिकाणी। एकंदरीत जर आपण पाहू शकतोय कोल्हापुरातील हा शिंगणापूर बंधारा आहे तो आज पहाटेच्या दरम्यान पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे एकंदरीत या 2 ते 3 दिवसांमध्ये दमदार हजेरी लावली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हा जो कोल्हापूर जिल्ह्यातले एकूण 5 बंधारे आहेत ते साधारण पाण्याखाली आपल्याला गेलेले पाहायला मिळतात। यामध्ये इचलकरंजी बंधारा, रुई बंधारा आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंगणापूर बंधाऱ्याचा जो समावेश आहे तो आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतोय। यामध्ये जर बघायला गेलं तर आता कोल्हापुरातील या शिंगणापूर बंधाऱ्यावर आज सकाळी पूर्णपणे पाणी आलं होतं आणि त्यानंतर काही नागरिक याच्यातून पाण्यातून जे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत होते। गेल्या साधारण साधारण अर्ध्या तासामध्ये हे जे आता बॅरिकेड्स आणि बाकीचे सगळे हे जे प्रकार आहेत हे आता याच्यामध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर ही बाब लक्षात घेत पोलीस प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी बंदोबस्त वाढवून 15 वर्षाची वाहतूक पूर्णपणे आता बंद केलेली आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना आहेत त्या वारंवार याच्यातून आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतात। यामध्ये जर बघायला गेलं तर साधारण एकंदरीत बघायला गेलं तर यामध्ये हवामान विभागानं याच्यामध्ये साधारण 5 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। NS मराठीसाठी मी रंजन, कोल्हापूर।